नमस्कार मित्रांनो, विचार करा. एका माणसाच्या अंधश्रद्धेच्या व्यापारामुळे हजारो संसार एका क्षणात उघड्यावर आले तर केवळ आर्थिक फसवणूक नाही, तर पिढ्यानपिढ्या नष्ट करणारा एक जीवघेणा आजार जर आशीर्वाद किंवा प्रसाद म्हणून वाटला गेला असेल तर आजची ही बातमी केवळ एक साधी क्राईम न्यूज नाहीये, तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारा एक असा भूकंप आहे ज्याचे धक्के येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत आणि अनेक पिढ्यांपर्यंत जाणवत राहतील. आज आपण अशा एका प्रकरणाचे सविस्तर आणि अत्यंत लॉजिकल विश्लेषण करणार आहोत, जे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि सिस्टीम, समाज आणि माणसाची अंधश्रद्धा यावरचा तुमचा उरला-सुरला विश्वासही उडून जाईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हे सत्य पचवणे कठीण असले तरी ते जाणून घेणे आपल्या सर्वांसाठी अत्यंत गरजेचे आहे. महिलांवरील अत्याचार आणि फसवणुकीच्या अत्यंत गंभीर आरोपाखाली नाशिक पोलिसांनी ज्या भोंदूबाबा अशोक खरात याला बेड्या ठोकल्या, त्याची कहाणी आता एका अत्यंत भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या वळणावर येऊन ठेपली आहे. नाशिक सत्र न्यायालयाने या नराधम आरोपी अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रोजच्या रोज या प्रकरणात जे नवनवीन खुलासे समोर येत आहेत ते केवळ धक्कादायक नाहीत, तर आपल्या आजूबाजूला नेमके काय चालले आहे या प्रश्नाने विचार करायला लावणारे आहेत. पोलीस तपास करत आहेत, पुरावे गोळा करत आहेत, पण खरी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा या भोंदू बाबाचा मेडिकल रिपोर्ट समोर आला. या एका मेडिकल रिपोर्टने आतापर्यंतच्या तपासाची दिशाच बदलून टाकली आहे आणि एका भयानक वास्तवाकडे बोट दाखवली आहे. सध्या प्रसार माध्यमे आणि काही यूट्यूब चॅनल्स फक्त एवढीच बातमी देत आहेत की हा अशोक खरात HIV पॉझिटिव्ह आढळला आहे, पण या एका वाक्याचा अर्थ आणि त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात यावर कोणीही सखोल विश्लेषण करताना दिसत नाही. नेमका हाच धागा पकडून बिग बॉस फेम आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल थत्ते यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आणि संपूर्ण महाराष्ट्राला एका भीषण सत्याची जाणीव करून दिली. थत्ते यांनी अत्यंत परखडपणे आणि लॉजिकली या प्रकरणाचे जे विश्लेषण केले आहे ते खरोखरच विचार करायला लावणारे आहे. त्यांनी स्पष्ट केले की हा बाबा फक्त HIV पॉझिटिव्ह आहे ही बातमी नाहीये, तर त्याच्या या आजारामुळे हजारो निरपराध लोकांवर जे संकट ओढवले आहे ती खरी बातमी आहे आणि त्याचे रिपरकेशन्स म्हणजेच दूरगामी परिणाम अत्यंत भयंकर असणार आहेत. आता आपण या प्रकरणाच्या मूळ समस्येकडे आणि त्या भयानक साखळीकडे थोडे लक्ष देऊया. सरकारी यंत्रणा आणि तपासातून असा दावा केला जातोय की या भोंदू बाबाकडे अपत्य प्राप्तीच्या आशेने तब्बल हजारभर महिला आल्या होत्या. आपल्या समाजात मूल न होणे याला अजूनही एक मोठा कलंक मानले जाते. याच सामाजिक दबावाचा, मानसिक नैराश्याचा आणि महिलांच्या असहाय्यतेचा गैरफायदा या अशोक खरात सारख्या नराधमांनी घेतला. अपत्य प्राप्तीच्या नावाखाली त्याने या महिलांसोबत जे काही अघोरी आणि अनैतिक प्रकार केले त्यातून आता एक अत्यंत भयावह साखळी निर्माण झालीय. जर हा अशोक खरात HIV पॉझिटिव्ह असेल आणि त्याच्या संपर्कात हजारो महिला आल्या असतील तर केवळ त्या महिलांनाच या जीवघेण्या आजाराची लागण झालेली नाही. या हजार महिलांकडून हा आजार त्यांच्या नवऱ्याला होऊ शकतो आणि सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे जर यातून एखादी महिला गर्भवती राहिली असेल तर तिच्या पोटात वाढणाऱ्या त्या निष्पाप बाळालाही हा आजार जन्मतःच मिळू शकतो. हा नुसता विचारच अंगावर शहारे आणणार आहे. ही हजारो कुटुंबे, त्यांचे हजारो संसार एका क्षणात उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत आणि याची चर्चा मुख्य प्रवाहात तितक्या गांभीर्याने होताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेले विधान अतिशय सूचक आणि खळबळजनक आहे. वडेट्टीवार यांनी स्पष्ट मागणी केली आहे की अशोक खरात आणि त्याला भेटलेल्या त्या सर्व लोकांची तातडीने HIV टेस्ट करण्यात यावी. हे विधान वरवर पाहता एक राजकीय मागणी वाटत असली तरी त्यामागील गांभीर्य मोठे आहे. यासोबतच वडेट्टीवार यांनी आणखी एक असा दावा केलाय ज्याने राजकीय वर्तुळात भूकंप आणलाय. त्यांनी सवाल उपस्थित केलाय की पोलिसांकडून अशोक खरातचा लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले, मग त्याचा पेन ड्राईव्ह अद्याप समोर का आणला जात नाही? तो पेन ड्राईव्ह जर उघडकीस आला तर राज्यातील मंत्रिमंडळातील 2 ते 3 मंत्र्यांची थेट विकेट जाईल, असा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. आता इथे आपण थोडे लॉजिकल विश्लेषण केले पाहिजे. असा कोणता डेटा किंवा असे कोणते व्हिडिओ त्या पेन ड्राईव्ह मध्ये असू शकतात जे थेट राज्याच्या मंत्र्यांना गोत्यात आणू शकतात? या भोंदू बाबाला इतकी वर्ष कोणाचे राजकीय संरक्षण होते? हजारो महिलांची फसवणूक होईपर्यंत सिस्टीम डोळे झाकून का बसली होती? हे प्रश्न आता अनुत्तरित राहता कामा नयेत. या सगळ्या गंभीर आणि भयानक परिस्थितीमध्ये एक अत्यंत विडंबनात्मक आणि संतापजनक गोष्ट नुकतीच समोर आली आहे. ती म्हणजे या अशोक खरातचा शिक्षणाचा बायोडेटा. ज्या माणसाच्या पायावर लोळण घेण्यासाठी हजारो लोकांची रांग लागली होती, ज्याच्या शब्दावर अंधविश्वास ठेवून लोकांनी आपली घरेदारे, पैसा आणि अब्रूपणाला लावली, त्या तथाकथित बाबाची शैक्षणिक लायकी काय होती? नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार या अशोक खरातला
10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत गणितात केवळ 28 गुण, मराठीत 39 गुण, इंग्रजीत 37 गुण, समाजशास्त्रात 38 गुण आणि हिंदीत 47 गुण मिळाले होते. केवळ विज्ञानात त्याला 62 गुण मिळाले आहेत. जो माणूस साधी 10वीची परीक्षा धड पास होऊ शकला नाही, ज्याला सामान्य गणिताची जाण नाही, त्या माणसाने समाजातील हजारो लोकांच्या भावनांचे, पैशांचे आणि आयुष्याचे जे अमानवीय गणित मांडले ते मात्र तो अचूकपणे खेळला. ही बाब आपल्या समाजासाठी अत्यंत लाजिरवाणी आहे. आपण महाराष्ट्राला फुले, शाहू, आंबेडकरांचा आणि प्रगत विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदे करणारा आपला देश आहे. तरीही समाजातील एक मोठा वर्ग आजही अशा अशिक्षित आणि धूर्त भोंदूबाबांच्या नादी लागून स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेत आहे. हे प्रकरण आपल्याला समाजाच्या एका अत्यंत गडद आणि अंधाऱ्या कोपऱ्याची ओळख करून देते. आजच्या प्रगत विज्ञानाच्या युगातही जिथे वैद्यकीय शास्त्राने एवढी मोठी झेप घेतली आहे, तिथे IVF सारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतानाही लोक अपत्य प्राप्तीसाठी असल्या अघोरी बाबांच्या आश्रयाला का जातात? याचे उत्तर समाजाच्या मानसिकतेत दडलेले आहे. आजही वंशाला दिवा हवा, मूल होत नसेल तर संपूर्ण दोष महिलेला देणे, तिला वांझोटी म्हणून हिणवणे यासारख्या सामाजिक कुप्रथांमुळे महिलांवर प्रचंड मानसिक दबाव येतो. याच दबावातून आणि कोणत्याही परिस्थितीत मूल हवेच या हताशेतून त्या अशा बाबांच्या जाळ्यात अडकतात. अशोक खरात हा काही पहिला बाबा नाही आणि दुर्दैवाने तो शेवटचाही नसेल. जोपर्यंत समाजात अशा प्रकारची असुरक्षितता आणि अज्ञान आहे, तोपर्यंत असे भोंदू बाबा पैदा होतच राहतील आणि लोकांच्या असहाय्यतेचा बाजार मांडत राहतील. मित्रांनो, आतापर्यंत आपण या प्रकरणाच्या पृष्ठभूमीवर आणि प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चेवर नजर टाकली. पण आता वेळ आलीये थोडं थांबून एक पाऊल मागे घेऊन या संपूर्ण परिस्थितीकडे एका अत्यंत तटस्थ आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून बघण्याची. आपण इथे कोणताही दावा करणार नाही आहोत. कोणालाही गुन्हेगार किंवा निर्दोष ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही. ते काम आपल्या देशाची सक्षम न्यायव्यवस्था आणि पोलीस प्रशासन करत आहे. न्यायालयात जे पुरावे सादर होतील, जे वैद्यकीय अहवाल अधिकृतरित्या सिद्ध होतील, त्यावरच अंतिम निर्णय अवलंबून असेल. पण एक सजग समाज म्हणून या निमित्ताने जे अत्यंत गंभीर आणि अस्वस्थ करणारे प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यांची लॉजिकल उकल करणे ही आपली जबाबदारी आहे. जेव्हा अशी प्रकरणे समोर येतात, तेव्हा सर्वात पहिला आणि मूलभूत प्रश्न पडतो तो मानवी मानसिकतेचा. एखादा माणूस, मग तो कितीही सुशिक्षित असो किंवा अशिक्षित, तो अशा प्रकारच्या तथाकथित चमत्कारांवर विश्वास का ठेवतो? याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला मानवी मनाच्या सर्वात असुरक्षित कोपऱ्यात डोकवावे लागेल. जेव्हा विज्ञानाचे दरवाजे बंद होतात किंवा विज्ञानाचे दरवाजे ठोठावण्याची आर्थिक क्षमता सर्वसामान्यांकडे नसते, तेव्हा माणूस आशेचा एखादा अदृश्य किरण शोधू लागतो. अपत्यप्राप्तीची इच्छा ही मानवाच्या अत्यंत नैसर्गिक आणि भावनिक गरजांपैकी एक आहे. पण जेव्हा निसर्गतः किंवा वैद्यकीय कारणांमुळे ही गरज पूर्ण होत नाही, तेव्हा जो मानसिक आणि सामाजिक ताण निर्माण होतो तो शब्दात सांगणे कठीण आहे. समाजात वावरताना येणारे टोमणे, कुटुंबातील तणाव आणि आपले कुणीतरी असावे ही भावनिक ओढ माणसाला इतकी हतबल करते की त्याची सारासार विचार करण्याची आणि लॉजिक वापरण्याची क्षमता काही काळासाठी नष्ट होते. अशावेळी जर कोणी मी चमत्कार करू शकतो असा आभास निर्माण केला, तर बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने लोक त्याकडे ओढले जातात. इथे चूक कोणाची हा प्रश्न नसून ती हतबलता किती भयंकर असू शकते हे समजून घेणे जास्त महत्त्वाचं आहे. याच विश्लेषणाचा दुसरा अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे आपली वैद्यकीय व्यवस्था आणि तिची सर्वसामान्यांपर्यंतची पोहोच. आजच्या काळात वंध्यत्व निवारणासाठी IVF किंवा इतर अनेक प्रगत वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत. पण हे उपचार किती सामान्यांच्या खिशाला परवडणारे आहेत? ग्रामीण आणि निमशहरी भागात या प्रगत उपचारांबद्दल किती जागरूकता आहे? अनेकदा लाखो रुपये खर्च करूनही या उपचारांमध्ये 100% यशाची हमी नसते. अशा परिस्थितीत जेव्हा वैद्यकीय उपचारांचा खर्च आवाक्याबाहेर जातो आणि निराशा पदरी पडते, तेव्हा अत्यंत कमी खर्चात आणि खात्रीशीर उपायाच्या नावाखाली चालणारे हे भोंदूगिरीचे बाजार फोफावतात. जर आपल्या देशात प्रगत वैद्यकीय उपचार, विशेषतः वंध्यत्व निवारणासारखे उपचार सरकारी पातळीवर अधिक स्वस्त, सुलभ आणि सर्वसमावेशक झाले असते, तर कदाचित लोकांना अशा तथाकथित बाबांच्या आश्रयाला जाण्याची वेळ आली नसती. हा सिस्टीमचा आणि आरोग्य व्यवस्थेचा एक मोठा लूप होल आहे, ज्यावर आपण गांभीर्याने चर्चा करायला हवी. आता आपण त्या वैद्यकीय अहवालांच्या आणि आजारांच्या शक्यतेकडे वळूया, ज्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. माध्यमांमध्ये असा अंदाज वर्तवला जात आहे की एका व्यक्तीमुळे अनेक महिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना
गंभीर आजाराची लागण होण्याची शक्यता आहे. जर आपण या शक्यतेचा केवळ एक हायपोथेटिकल किंवा गृहीतकांवर आधारित विचार केला तरी त्याचे परिणाम किती विनाशकारी असू शकतात याची कल्पनाही करवत नाही. HIV सारखा आजार हा केवळ शारीरिक नाही तर तो प्रचंड मोठा सामाजिक आणि मानसिक आघात असतो. जर खरोखरच काही निष्पाप महिला केवळ मातृत्वाच्या ओढीपोटी या जाळ्यात अडकल्या असतील आणि त्यांना या आजाराचा सामना करावा लागत असेल तर त्यांचे उर्वरित आयुष्य हे एका न संपणाऱ्या संघर्षासारखे असेल. अशा वेळी समाज म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे? आपण त्यांना वाळीत टाकणार की त्यांना वैद्यकीय आणि मानसिक आधार देणार? अशा प्रकरणांमध्ये पीडितांची ओळख गुप्त ठेवणे आणि त्यांना योग्य ते समुपदेशन उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे आणि समाजाचे प्रथम कर्तव्य ठरते. हे केवळ पोलिसांचे काम नाही तर आरोग्य विभाग आणि मानसोपचार तज्ज्ञांनी युद्ध पातळीवर यात लक्ष घालण्याची गरज असते. या संपूर्ण प्रकरणातील आणखी एक लॉजिकल मुद्दा म्हणजे अशा प्रकारच्या नेटवर्कचे अस्तित्व. कोणताही एक व्यक्ती इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि इतकी वर्ष असा प्रकार एकट्याने चालवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर शोधताना साहजिकच अनेक शंका निर्माण होतात. अशा बेकायदेशीर गोष्टी चालवण्यासाठी आजूबाजूला एक मोठी यंत्रणा असावी लागते. यात एजंट्स, खोटे प्रचार करणारे लोक, जागा उपलब्ध करून देणारे आणि कदाचित स्थानिक पातळीवरील काही प्रभावशाली लोकांचे मौन या सर्वांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जेव्हा एखादी गोष्ट वर्षानुवर्ष सुरू असते आणि कोणालाही तिचा सुगावा लागत नाही तेव्हा सिस्टीम झोपली होती की जाणीवपूर्वक डोळेझाक करत होती हा प्रश्न विचारणे अत्यंत रास्त आहे. एखाद्या प्रकरणाचा तपास केवळ एका व्यक्तीला अटक करून संपत नसतो तर त्या व्यक्तीला मोठे करणारे आणि त्याला पाठबळ देणारे ते संपूर्ण इकोसिस्टीम नष्ट करणे जास्त गरजेचे असते. न्यायालयात जेव्हा या सर्व गोष्टींचे पुरावे येतील तेव्हाच खरे चित्र स्पष्ट होईल. पण तोपर्यंत असे प्रश्न उपस्थित करणे हा एका जागृत लोकशाहीचा भाग आहे. मित्रांनो, आपण जे काही पाहतोय आणि ऐकतोय त्यातून आपण काय शिकणार आहोत? आजकाल सोशल मीडिया आणि बातम्यांच्या जगात कोणत्याही घटनेचा सेन्सेशन किंवा खळबळ उडवून देणारा भाग जास्त वेगाने पसरतो. पण त्या खळबळीच्या मागे दडलेले सत्य आणि त्यातून घ्यायचा धडा आपण विसरून जातो. अपत्य नसणे हा कोणताही शाप नाही किंवा तो कोणताही कलंक नाही. समाजाने एखाद्या जोडप्याला केवळ त्यांना मूल नाही म्हणून कमी लेखणे थांबवले पाहिजे. जर मूल हवेच असेल तर वैद्यकीय शास्त्राचा आधार घ्या आणि जर ते शक्य नसेल तर दत्तक घेण्यासारखे अनेक उदात्त पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. हजारो अनाथ मुले प्रेमाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना आश्रय देऊनही मातृत्वाचे आणि पितृत्वाचे सुख मिळवता येते. त्यासाठी कोणाही भोंदू व्यक्तीच्या पाया पडण्याची गरज नाही. आपल्या या चॅनलचा उद्देश तुम्हाला केवळ बातम्या सांगून घाबरवणे किंवा कोणाची बदनामी करणे हा अजिबात नाही. आपला उद्देश आहे की प्रत्येक घटनेच्या मुळाशी जाऊन त्यामागचे लॉजिक समजून घेणे. तुम्ही या संपूर्ण परिस्थितीकडे कसे बघता? तर तुम्हाला वाटते का की अशा घटनांना केवळ ती एक व्यक्ती नाही तर आपला समाज आणि आपला दृष्टिकोनही कुठेतरी जबाबदार आहे? तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हे लॉजिकल विश्लेषण पटले असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून भविष्यात कुणीही अशा अंधश्रद्धेच्या आणि फसवणुकीच्या जाळ्यात अडकणार नाही. जागृत रहा, विज्ञानाची कास धरा आणि सुरक्षित रहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाच्या सखोल विश्लेषणासोबत. धन्यवाद. UK न्यूज टाइम्स 1+.